व्यक्त करण्यापुरतं मी इथं आलो. नुकतेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर इंद्रमणी सर, कुलगुरू वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांचं आगमन झालेलं आहे. मी सरांना विनम्रतापूर्वक सन्मानपूर्वक मंचावर प्राचारण करतो. जसं पूजा या ठिकाणी होत आहे. हे पूजन होत असताना आपण विज्ञानाचं गीत ऐकणं समर्पित आहे. आपण या विज्ञानाच्या गीतानं या प्रतिमेचं पूजन करतो आहोत. स्वागत होत आहे. तर आज दिल्लीवरून प्रवास करून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आपण समजू शकतो की एवढ्या प्रवासानंतर सुद्धा विज्ञान आणि संप्रियाताई अनेक सामाजिक उपक्रमातून परभणीला परिचित आहेत आणि आपल्या परभणी मतदारसंघाचे सन्माननीय आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या त्या अर्धांगिनी आहेत आणि त्यांच्या खांद्याला हिरिरीनं त्या भाग घेतात. आणि आपणा सर्वांना माहिती आहे की परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून निर्माण होत असलेलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आणि त्या माध्यमातून निर्माण होत असलेलं आणि गुच्छ देऊन सरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आदरणीय प्राध्यापक श्री श्याम बारटकर सर, या सर्व परीक्षेचं आणि या प्रात्यक्षिकांचं संयोजन अतिशय उत्तमरित्या आणि आमच्या की काही स्वप्न ही जगावी लागतात, त्यासाठी झोपायला चालत नाही. आणि मी पाहतो मागच्या 10 वर्षापासून की परभणीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याचं नुसता प्रसारच नाही तर ते लोकांच्या उपयोगी यावं. सर्व विद्यार्थ्यांनी एकदा डॉक्टर नाईक त्यांचे सहकारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाव्या. मी माईक एकाच कारणासाठी हातात घेतला की विद्यार्थ्यांना आणि पालकांना याची जाणीव व्हावी की डॉक्टर नाईकांच्याकडे त्यांनी आपल्याला तपासावं याच्यासाठी 6-6 तास लोक रांग लावून बसत असतात. ते डॉक्टर नाईक 3 दिवस त्याला डायरेक्ट करणारे कितीतरी बाईक आपल्या या ठिकाणी होऊ घातलेलं सायन्स सेंटर आहे आणि आपण जन्माला येतो आणि नंतरच्या पिढीला काहीतरी देऊन जात असतो. तर काय दिलं पाहिजे हे ज्याला कळतं. सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर नाईक सर यांना विनंती. वेळ हा कमी पडत आहे आणि सर्वांना आता आपल्या गाड्या आणि घर बोलवत आहे. फार आपल्यामध्ये मी वेळ घेऊ इच्छित नाही, पण एकूणच कार्यक्रमाची ह्या 2 दिवसाची मागची, आत्ताची आणि पुढची दिशा काय असेल याचं एक प्रास्ताविक मी थोडक्यात आपल्याकडून मांडतो. आज मंचावर उपस्थित असलेले या भव्य अशा विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी सर, आपल्याला या कार्यक्रमाचे मुद्दाहून मुंबईवरून आलेले मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले डॉक्टर अरविंदजी परांजपे सर, हे नेहरू तारांगणाचे डायरेक्टर आहेत. आपल्याला या विज्ञान भारती ज्याच्या अंतर्गत VVM नावाची परीक्षा चालते त्याच्यासाठी परीक्षा नियंत्रक जे केंद्रीय टीमचे लाभलेले श्री प्राध्यापक श्यामजी बारटकर सर, आमच्या या परभणी मतदारसंघाच्या आमदार राहुल पाटील साहेबांच्या अर्धांगिनी सौ डॉक्टर समप्रियाताई पाटील मॅडम, या कृषी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉक्टर धर्मराजी गोखले सर, या ठिकाणी उपस्थित असलेले 130 निवडून आलेले ते सर्व विद्यार्थी, हे निवडून आलेले विद्यार्थी, ऑनलाईन परीक्षेमधून पास झालेले ते सगळे विद्यार्थी, त्यांचे सगळे पालक, परभणीतील काही सुज्ञाचे पालक, विद्यार्थी, व्हॉलंटियर्स आणि आपण सर्वच
विज्ञान भारतीची टीम, परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची टीम आणि ज्ञात असलेल्या अज्ञात असलेल्या त्या सर्व संस्था, सर्व हातक यांचं मी मनस्वी स्वागत करतो आणि आभारही मानतो. ही परीक्षा ही आपण आजकाल नॅशनल टॅलेंट सर्च नावाने आपण जो उद्घोष करतो तशा पद्धतीची एक परीक्षा आहे, ती आपल्याला ज्ञातच आहे. संबंध भारतभर ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये फक्त डिजिटल डिव्हाइसेसवर झाली आणि त्यातनं निवडून आलेले हे मोजके विद्यार्थी प्रत्येक स्टेटमधनं निवडून आले. महाराष्ट्रामध्ये याचे 4 विभाग म्हणजे प्रांत करण्यात आलेले आहेत. त्यातला पश्चिम आणि देवगिरी म्हणजे मराठवाडा अशा 2 प्रांताचं एकत्रित असं हे एक परीक्षा केंद्र होतं. विद्यापीठांनी याला फार मोठं योगदान देऊन आपल्या सर्व इमारती, आपल्या लॅब्स, हे सर्व ऑडिटोरियम या ठिकाणी पुढे नेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन सुद्धा दिलं. हा स्टेट लेवल कॅम्प होता, त्याच्यामध्ये 130 विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली. ही परीक्षा खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकलची परीक्षा अशी होती. सर्वांनी वेगवेगळ्या विषयांचे प्रॅक्टिकल्स केले. त्यातनं त्यांचा तार्किक ज्ञान, विश्लेषणाचं ज्ञान अशा पद्धतीचं सगळं समालोचन या ठिकाणी होतं. आणि यातनं केवळ 18 मुलं निवडल्या जातील जे नॅशनल लेवलच्या कॅम्पला ते जाणार आहेत. आणि मग त्यांना पुढं नॅशनल लेवलच्या कॅम्पमधनं परत एक 48 ते 50 विद्यार्थी निवडून त्यातनं मग पुढच्या काही गोष्टी जसं की काही इंटर्नशिप आहे मोठ्या मोठ्या सायंटिस्टवर सोबत ती दिली जाणार आहे. आता एकूणच मी एवढ्यासाठी सांगितलं की या ठिकाणी आणखी काही नवीन माणसं आहेत ज्यांना हे थोडंसं संक्षेपमध्ये सांगणं गरजेचं होतं. आता एकूणच ह्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर आपण ह्या कृषी विद्यापीठाचा भव्य असा परिसर आपण काल पाहिला. वेटरनरी कॉलेज यांनी आपले सगळे विभाग तुम्हाला दाखवले, त्यांचे आपण खरं म्हणजे आभार मानले पाहिजे. कृषी विद्यापीठाचा तर काही विषयच नाही. प्रत्येक विभाग म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थानं कृषी विद्यापीठ समजून घ्यायचं असेल तर आठवडाभर तरी आपण इथं थांबलं पाहिजे. एवढं भव्य असं साधारण 12,000 एकरवर पसरलेलं हे कृषी विद्यापीठ मला त्या आशियातलं पहिलं एकमेव विद्यापीठ असेल. कृषी या क्षेत्रामध्ये मोठी कामगिरी करत असणारं, तांत्रिक दृष्ट्या उभारलेलं हे विद्यापीठ आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर इंद्रमणी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते आपल्याला त्याच्या अभिभाषणामध्ये नक्कीच हे सांगतील की पुढच्या समन्वय करारानं परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीला कार्यान्वय करत इथं सायन्स संकुलही आपण काल पाहिलं. ही एक परभणीसाठी एक पर्वणी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. या ठिकाणी आजच्या ह्या सांगता समारोहासाठी उपस्थित असलेले प्रोफेसर आपल्याला आताच त्यांच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये संशोधनाच्या दिशा त्यांनी कळवल्या. गर्गे सरांनी सुद्धा त्याच्यावर मार्मिक असं टिप्पणी या ठिकाणी केली. अनेकांनी या ठिकाणी आपले प्रस्तुतीकरण केलं. सक्सेस ॲप नावाचं सुद्धा या ठिकाणी प्रस्तुतीकरण झालं. अशा पद्धतीचा भरीव असा हा कार्यक्रम त्या परीक्षेसोबत सर्वांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. या ठिकाणी सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी जेवढे हात लावले त्या सर्व दृश्य आणि अदृश्य हातांचे आभार एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद सर. आपण विभा आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी तसंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून मांडली. यानंतर मागच्या 3 ते 4 वर्षापासून सातत्याने इथं होत असलेल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी आम्हाला खंबीर पाठिंबा देणारे या कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण आदरणीय डॉक्टर धर्मराज गोखले सर यांना मी मंचावर पाचारण करतो. त्यांनी आम्हाला शुभेच्छापर मार्गदर्शन करावं. गोखले सर व्यक्त केलं की या परभणीला नक्कीच एका निश्चित उंचीवर आपल्याला पोहोचवायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सुद्धा उपक्रमांची गरज आहे आणि ते आपण सातत्याने या ठिकाणी करत असतात. मित्र, बरेचसे पार्टिसिपंट्स हे कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत आणि पारितोषिक वितरण आहे. त्याच्यानंतर त्यांना काही जणांना 6:30 वाजता गाड्या आहेत. त्यामुळे साहजिकच आपल्या या कार्यक्रमाचा वेग थोडा वाढता आहे आणि हे सगळं आपल्या लक्षात येतच असेल. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर डॉक्टर इंद्रमणी सर यांना मी या ठिकाणी डायरेक्टवर पाचारण करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. Thank you very much for inviting me to preside over this function.
सम्मानित मंच डॉक्टर अरविंद परमपे जी, डायरेक्टर नेहरू प्लेनेटोरियम मुंबई, देन डॉक्टर सुप्रिया पाटिल जी, जो पेशेंट कोऑर्डिनेटर हैं परभनी मेडिकल कॉलेज की। आपका सबसे बड़ा परिचय है, ठीक है ना, और बहुत ही स्ट्रॉन्ग पॉइंट होते हैं इनके, और सोशल कामों में बहुत ही एक्टिव रहती हैं, और इसके अलावा डाउन टू अर्थ पर्सनालिटी हैं। आपका स्वागत है, और बार बार हम आपको अपने कैंपस में जब आते हैं तो हमें बहुत खुशी महसूस होती है। हमारे साथी धर्मराज गोखले जी, जो डायरेक्टर स्टूडेंट्स एंड एजुकेशन हैं, श्याम भरतकर जी, जो मेंबर सेंट्रल एवेल्यूशन टीम BBM, जो विद्यार्थी विज्ञान मंथन डिजिटल बेस्ड लार्जेस्ट साइंस टैलेंट सर्च एग्जामिनेशन का सिस्टम है, उसके इवैल्यूएशन टीम के, और नायक जी, जो इस पूरे कार्यक्रम के नायक हैं, तो बिकॉज ही ऑर्गेनाइजर्स आर दिस थिंग, तो ऐसे नहीं नायक इनका नाम है, ये नायक हैं, नायक मनी लीडर, ठीक है। तो आप, क्योंकि ही fulcrum of all these programs, and he is another saint. Whenever I see, he is a wonderful doctor, having wonderful understanding of medical sciences, then very much devoted to basic sciences. Always find him the part of the BNMKB family. His father was professor here, so otherwise also he is part of the BNMKB family. But the kind of dedication and commitment he has and love for science, that is commended. And you are doing wonderful job, and he is representing Parvani, this science group, and we are coming up with one big center, science center here in Parvani. Already we have started work, building is getting ready, and his whole team, आप सभी लोग जो इनके साथ टीम में जुड़े हैं, आप सभी बहुत बहुत साधुवाद के पात्र हैं कि इतना बड़ा अपने व्यस्त समय से समय निकाल करके और ये साइंस के प्रति सेवा दे रहे हैं। माय डियर फ्रेंड्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टेंट सर्विस। इवन हमारे कॉन्स्टिट्यूशन में भी ये लाया गया था कि हमारे कि साइंस फर्दर लोगों में होना चाहिए, इनकलकेट कराया जाए साइंस फर्दर, और जो बेसिक साइंस को यंग बच्चों में इनकलकेट कराने की जो ये कोशिश है, वही साइंस को आगे बढ़ाने में और भारतीय साइंस को आगे बढ़ाने में मदद करेगी। और जो विज्ञान भारती का अपना जो हम दिल्ली में IRI में थे बहुत लंबे समय तक, इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट, और हमारे बगल में ही नेशनल फिजिकल लेबोरेटरी है, और एक सारी एक्टिविटी विज्ञान भारती की वहाँ होती थी, और मैं रेगुलर उनका जो है भाग लिया करता था। तो ये जो सोच है भारतीय विज्ञान को आगे बढ़ाना, विज्ञान को बढ़ाना एक बात है, भारतीय विज्ञान को आगे बढ़ाना ये बहुत बड़ा कार्य है। और हमारी आदत जो है ना, तो हम भावना भी हमारी पराधीन हो गई, ज्ञान भी पराधीन हो गया, सोच भी पराधीन हो गई। तो ये जो कोशिश हो रही है, उस भावना को, ज्ञान को, सोच को, हमारी आदत ही पड़ गई कि दूसरों की जो है प्रशंसा करते रहना, और अपने अंदर, अपने साथ, अपने शास्त्रों में जो विज्ञान छिपा है उसको न ढूंढना। मैं खुद अपने अगली एज में NCERT ने एक प्रोग्राम किया था और एलडी कैरियर में, और मैं 15 दिन एक बड़े ग्रुप के साथ था जो जिन्होंने शास्त्रों का मंथन करके फिर ये निकाला था कि उसमें कृषि के लिए क्या है। और वो जो किताब है बहुत इंपॉर्टेंट है, वो एग्रीकल्चर से शुरू होती है, एग्रीकल्चर, आर्किटेक्चर,
फिर आगे बढ़ती हुई जा रही है उसमें। तो ये समझने की जरूरत है कि हमारा जो विज्ञान कैसा है। एक दूसरा जो आपने स्ट्रक्चर एग्जाम की बनाई है कि प्योर साइंस एंड मैथ तो समझना है, लेकिन उसके अलावा इंडियन कंट्रीब्यूशन टू साइंस क्या रहा है 20% उसके मार्क हैं। फिर किसी वैज्ञानिक भारतीय साइंटिस्ट के ऊपर कितना जानते हो आप, उसको कितना पढ़ते हो आप। बाहर के साइंटिस्ट को तो बहुत पढ़ते हो, अपने साइंटिस्ट को कितना पढ़ते हो। हम में से कितना है, कितने लोग हैं जो 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 अपने वैज्ञानिकों को, चाहे भटनागर साहब हुए, चाहे साहनी साहब हुए, चाहे दूसरे हैं, हम कितना, और करें जितने लोग काम करें उनको कितना पढ़ते हैं। तो वो कंपोनेंट ही रख देना कि भाई आपको उनको पढ़ना है और तैयार करना है। तो बहुत ऐसा डिजाइन किया है एग्जामिनेशन को कि जिसमें विज्ञान दिखे और भारतीय विज्ञान दिखे और वो भारतीय सोच दिखे। तो मैं जो है बहुत इसको महत्वपूर्ण मानता हूँ। और इसमें से जो छात्र सेलेक्ट होकर के महाराष्ट्र से निकल करके और वो जा करके महाराष्ट्र को देश के पटल पर रिप्रेजेंट करेंगे, उनका हमें पूरा विश्वास है कि उनका जो चयन बहुत शुद्धता, ट्रांसपेरेंसी और हर एक प्रयास करके कि हम ऐसे टैलेंट भेजे, यहाँ गुंजाइश है ही नहीं, ऐसे टैलेंट भेजे जो देश के पटल पे जा करके जीते। तो इसमें और कोई तरीका ही नहीं एक्सेप्ट कि बेस्ट ऑफ द बेस्ट देने का, और ताकि हम लोग ये बता सकें कि बच्चों में कितना टैलेंट है। और उसी से ये पता लगेगा कि रामेश्वर नाइक जैसे जो हमारे साथी लगे हुए हैं साइंस फॉरवर्ड बढ़ाने में। अभी कुछ दिन पहले कलाम साहब के उसका एक बड़े प्रोग्राम में मैं था, उनके तो ग्रैंड नेफ्यू यहाँ आए थे। और तो ये मैंने देखा है कि परवनी में आप लगे हैं और भी इस तरीके के प्रयास हो रहे हैं कि कैसे ज़्यादा से ज़्यादा विज्ञान की बात हो, वैज्ञानिक सोच हो। विज्ञान की बात और वैज्ञानिक सोच होना जिंदगी के लिए बहुत ज़रूरी है। मैं आपको ये बताना चाहूँगा, अगर आप जिंदगी विज्ञान के तरीकों से जीते हैं तो विज्ञान में भी आत्मज्ञान है, विज्ञान में ही जीवन है, जो अलग नहीं है। विज्ञान को समझना, अगर हम अपने शास्त्रों को पढ़ें तो सब कुछ विज्ञान बेस्ड है। भारतीय शास्त्र विज्ञान बेस्ड है, जितनी भी चीजें आप देखें। और इसीलिए आप विश्व के पटल पर, मैं जर्मनी में था और वहां पर अच्छे अच्छे लोग हमारे उपनिषद को, हमारे वेदों को पढ़ने का अटूट प्रयास कर रहे थे। और जितने आप जानेंगे कि अगर आप वैज्ञानिक इसमें जो फ्रैटर्निटी है उसमें देखिए कि यूरोप के भी जो वैज्ञानिक उच्चतम सफलता पाए हैं, 2 नोबेल प्राइज पाए हैं, वो उपनिषद का, वेदों का उनको अद्वितीय ज्ञान। मैं आपको जर्मनी में रह करके ये बात बता रहा हूं। यूनिवर्सिटी ऑफ गोटिंगन में था, जो आज 286 साल पुरानी यूनिवर्सिटी है। 286 साल पुरानी यूनिवर्सिटी है। कितनी वहां पर रूढ़िवादिता थी विज्ञान ने कैसे। मैं एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में हूं, तो वॉलर साहब थे जिन्होंने यूरिया का सिंथेसिस किया था, NH2CO NH2, और उनकी लैब एक झोपड़ी है, अभी भी है वहां गया मैं देखने, तब वहां के लोगों ने बताया कि उस समय कितनी उनकी प्रताड़ना हुई थी, क्योंकि विज्ञान उस समय उनके यहाँ क्या था, थियोलॉजी कंट्रोल करती थी विज्ञान को, कि विज्ञान में, मेडिकल में, किसी चीज में क्या रिसर्च करोगे ये थियोलॉजी डिसाइड करेगी। अगर वो कहेगी, आपको अपेक्सवादी जो होती थी वो थियोलॉजी होती कि इस एरिया में काम करो। तो आप जानते हैं कि यूरिया पहला ऐसा ऑर्गेनिक प्रोडक्ट था, ऑर्गेनिक सब्सटेंस था जिसको सिंथेसाइज किया गया था। तो विरोध वहां का क्या था कि सिंथेसिस, ये ऑर्गेनिक का तो काम भगवान करता है, तुम कहां से आगे करने के लिए, ये तो गॉड का काम है।
मतलब ऑर्गेनिक चीजों का बनाना तो बाद का काम है। कहां से, मैं 286 साल पहले की बात कर रहा हूं। आज यूनिवर्सिटी ऑफ गोटिंगन जैसे 50 नोबेल प्राइज विनर की लिस्ट लगी है, वहां 50 नोबेल प्राइज विनर। मुझे कुछ महीने वहां पर रहने का मौका मिला था, एक अध्ययन के लिए गया था, तो वहां देखा कि उन्होंने अपने वैज्ञानिकों को कितनी इज्जत देते हैं। जिस घर में बैठ के, क्योंकि उसका यूनिवर्सिटी का ये सिस्टम नहीं था जैसे इनका कमरा उनका कमरा ये सब, वो तो घर में ही उनकी लैब होती थी। मैं देखने को मुझे मौका मिला। उसके चारों तरफ बिल्डिंग बन गई है, लेकिन उन्होंने उनकी स्ट्रक्चर को खत्म नहीं किया। ऐसा मान के रखे अपने वैज्ञानिकों को। और वहां मुझे ले गए जहां पर जो आपका वायरलेस की खोज हुई थी, तो बताए कि वो पहाड़ी को वो बैठे थे, यहाँ ये बैठे थे, पहली बार बात किया। तो कहने का मतलब यह है कि अपनी साइंस, अपने वैज्ञानिक, अपना विज्ञान और अपने वैज्ञानिक को भी संभालना है, सजोना है और संभाल के रखना है। तो वो भी यूरोप से उन्होंने ये चीजें करके रखी। तो मेरा ये मानना है कि इस तरीके के जो प्रयास हो रहे हैं कि हम भारतीय विज्ञान और भारतीय वैज्ञानिकों को उनकी जो जिस लेवल के उनका आदर और उनका सम्मान होना चाहिए, वो करने की कोशिश कर रहे हैं। हम अपने यंग माइंड में, ब्रिलियंट माइंड में साइंस की फर्वर लाने की कोशिश कर रहे हैं, साइंटिफिक सोच लाने की कोशिश कर रहे हैं और उनको कनेक्ट यंग एज में बड़े बड़े लोगों से कनेक्ट करना है ना। जैसे कोई आदमी फिल्मी दुनिया में जाना चाहता हो बच्चा और उसको अमिताभ बच्चन मिल जाए, वैसे ही होता है कि आप प्लेनेटोरियम के डायरेक्टर को लेके आ रहे हैं यहाँ, है ना, तो अमिताभ बच्चन आप प्लेनेट साइंस, ये अदरवाइज बच्चे को लगता है कि ये तो बहुत बड़े बड़े लोगों का काम है। जिस दिन आप मिला देते हैं उनसे, तो कहता है ये तो हम इस भाव में रहते हैं कि इसको जो बड़ा काम करते हो बहुत उनके 2-3 आंखें होंगी, बड़ा कई हाथ होते होंगे, ये बड़े बड़े काम जो नोबेल प्राइज विनर है या दूसरे, हम ही में से सब है। केवल प्रयास की जरूरत है कि हम वहां पर पहुंचना चाहते हैं। तो ये जो यंग बच्चों को हम कह रहे हैं, और आप भारत के भविष्य हो, भारतीय विज्ञान के भविष्य हो, कौन आप में छिपा है, कौन सा साहनी है, कौन सा भटनागर है, कौन सा स्वामीनाथन है, कौन सा दूसरे हैं, कुछ नहीं पता है। और महाराष्ट्र की तो भूमि विज्ञान को बहुत कंट्रीब्यूशन की है, आप उठा के देखिए। और इसमें विज्ञान के स्वाभिमान में महाराष्ट्र ने बहुत कंट्रीब्यूट किया है, विज्ञान के स्वाभिमान में, कि विज्ञान अपना विज्ञान कैसा हो उसको करने में। तो मैं इसको एक बहुत ही सराहनीय काम मानता हूँ। और हमने जो है ये हमारा जो ऑडिटोरियम है बेसिकली रिनोवेशन में है, और हमें 21-22 में एक और प्रोग्राम करना था, फिर भी हमने कहा कि नहीं, ये सब लोगों का यहाँ आना, और ये जो विश्वविद्यालय का प्रांगण है, विश्वविद्यालय की सुविधाएं हैं, वो विज्ञान और विज्ञान की सेवा के लिए हर समय उपलब्ध हैं। आप सभी का बहुत, आप कभी भी जो है इस यहाँ लाइए, यहाँ के माहौल में इनको और सीखने का मौका मिले। आजकल बच्चों ये बताना चाहूँ, अगर भारत में अगर आज बात की जाए तो 2 साइंस जिन्होंने रियली प्रैक्टिकल इस देश को, अदर देन मैं किसी को डाउनग्रेड नहीं कर रहा हूँ, लेकिन स्टार जब बात करोगे तो एक स्पेस साइंस की बात होती है, तो दूसरा एग्रीकल्चर साइंस की बात होती है। और एग्रीकल्चर, हम चूंकि एग्रीकल्चर करते इसलिए समझते हैं कि इसमें साइंस नहीं है, पर पूरा का पूरा साइंस है। और इसलिए इस क्षेत्र में इतनी अपॉर्चुनिटीज हैं, ये साइंस है जिसने 50 मिलियन टन अनाज हम 1950 में पैदा करते थे, आज 325 से ऊपर मिलियन टन अनाज हम पैदा करें, 350 से ऊपर जो है फ्रूट एंड वेजिटेबल पैदा कर रहे हैं। और हम लोगों ने एवर ग्रीन रिवॉल्यूशन की बात कर रहे हैं, या सतत रिवॉल्यूशन की बात कर रहे हैं, या सतरंगी रिवॉल्यूशन की बात कर रहे हैं।
और उस सतरंगी रिवॉल्यूशन जो होता है उसमें हर एक क्षेत्र में हमने ग्रीन रिवॉल्यूशन की बात की, व्हाइट रिवॉल्यूशन की बात की, जो मिल्क के लिए था, येलो रिवॉल्यूशन की बात की, तेल के लिए था, ब्लू रिवॉल्यूशन की बात की, फिशरीज के लिए था। ऐसे ही हर को ले लीजिए, एग्रीकल्चर में भारत पहले या दूसरे नंबर पे हर एक क्षेत्र, हर एक क्षेत्र। और उसमें हमारे कि एनीथिंग कैन वेट बट नॉट एग्रीकल्चर, ये मैसेज दिया था। कोई भी प्रतीक्षा कर सकती है लेकिन एग्रीकल्चर ने मतलब गिव इट्स प्रायोरिटी। ठीक है, लाल बहादुर शास्त्री साहब आए, उन्होंने कहा जय जवान जय किसान। उसके बाद अटल बिहारी वाजपेयी साहब ने कहा जय किसान, जय जवान जय किसान जय विज्ञान। और अब हमारे करंट प्रधानमंत्री साहब का है कि जय जवान जय किसान जय विज्ञान, और उसके बाद जय, उन्होंने इनोवेशन बोला है। इनोवेशन होना चाहिए। आज की डेट में विज्ञान सब कुछ नहीं कर सकता, इनोवेशन। तो हम इन यंग बच्चों को टेक्नोलॉजी को खत्म करके वो आगे आ जाए, उसकी बात आज हो रही है। तो बहुत अच्छा जो है हमारा पॉलिटिकल बैकअप है साइंस के लिए और एग्रीकल्चर साइंस के लिए, बहुत अच्छा वैज्ञानिक बैकअप है। और सारा का सारा जो संस्थाएं हैं वो उसमें लगी हुई हैं। मैं भारतीय विज्ञान का और पर्टिकुलरली भारतीय कृषि विज्ञान का बहुत बड़ा फ्यूचर देखता हूं। हम जब विश्व गुरु की बात हो रही है तो ये सही बताएंगे कि विश्व गुरु बन के दिखाएंगे। ये हमारे लोगों की प्रतिज्ञा है, बस इसमें बच्चों का बहुत बड़ा रोल है। एक ही चीज आपसे कहना है कि बहुत कमिटमेंट चाहिए। हम आपके पास आ रहे हैं तो हम सेंट्रल फार्म पे थे, हम अपने कई हमारे साथी खेत पर सीड के खेत में थे, सीड में उसमें खड़े थे। संडे मंडे कुछ मतलब नहीं। हम लोगों ने पिछले कुछ महीनों में 2000 एकड़ जो अनकल्टिवेटेड लैंड को उसको हम उपस्थित असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सन्माननीय गुरुगुरु डॉक्टर इंद्रमणी सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेल्या परभणीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या पत्नी डॉक्टर पाटील मॅडम, तसंच बारेडकर साहेब आणि नेहरू प्लॅनेटोरियमचे डायरेक्टर परमदत्त साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष आणि परभणीचे लोकप्रिय डॉक्टर नाईक साहेब आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व 130 विद्यार्थी विनर्स आणि त्यांचे पालक आणि या कार्यक्रमासाठीचे आयोजक, सर्व उपस्थित सर्व सोसायटीचे सदस्य अध्यक्ष, या सर्वांचंच मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो। आताच नाईक साहेबांनी आपल्याला मागील 2 दिवसामध्ये पासून हे सुरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनाविषयी आणि विज्ञानाच्या दिशेविषयी सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे। परंतु साहेबांचे आपण प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की विज्ञानाचा उपयोग होत आहे आणि सक्रिय व्हावा। परभणी सारख्या दुर्गम भागामध्ये, जगात जर्मनी आणि भारतात परभणी आपण असं म्हटलं जातं की जर्मनी म्हणजे जर्मनीची प्रगती पाहता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। आताच एका शास्त्रज्ञाने आपल्याला सांगितलं की संशोधनामध्ये आपण जगामध्ये कितव्या नंबरला आहे आणि आपल्याला किती पल्ला पुढे गाठायचा आहे। तर साधारणतः 81 नंबरवरून आपल्याला 1 वर जायचं असेल तर स्टेप बाय स्टेप जाणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी आपल्यामध्ये विज्ञान वृत्ती जागृत झाली पाहिजे। विज्ञानाविषयी जनजागृती होण्यासाठी परभणी सारख्या या दुर्गम भागामध्ये आपण सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठामध्ये एक सायन्स चा पार्क आपल्याकडे
नियोजित आहे आणि त्याचंही उद्घाटन आम्ही मागील 2 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि त्याची तयारी चालू आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सातत्याने 1972 पासून प्रत्येक पिकावर आणि याच्यावर संशोधन केलं जाते आणि इथं अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन करून अनेक पिकाचे वाण आणि अनेक टेक्नॉलॉजी दिलेल्या आहेत आणि या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. जेव्हा मी MSc विद्यार्थी होतो त्यावेळेस आमचा कृषी विद्या विभाग म्हणजे ॲग्रॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये की त्यावेळेस जे काही प्रॉब्लेम होते आमचे जे मला मार्गदर्शन करणारे जे शास्त्रज्ञ होते डॉक्टर M.H. लोमटे, प्रोजेक्ट दिला होता. MSc साठी एक प्रोजेक्ट असतं, त्याच्यामध्ये काय असतं की विद्यार्थ्यांनी एक वर्षातील ग्रोथ अँड यील्ड ऑफ रब्बी sorghum as influenced by deep sowing and deep placement of fertilizer under rain-fed condition. म्हणजे रब्बी ज्वारीचं उत्पादन कमी होत होतं आणि त्याचं कारण म्हणजे की रब्बीमध्ये ओलावा कमी असतो जमिनीमध्ये आणि पिकाची पेरणी जेव्हा केलेली असते ज्वारीची तर त्याची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगलं येते. त्यासाठी त्यावेळेस त्यांनी एक नवीन टिफन मला सजेस्ट केली होती. ते न्यू डिझाईन केली होती. ते डीप त्या टिफनीचं नाव होतं डीप पेनिट्रेटिंग शेअर विथ स्मॉल फ्लो ओपनर. अशा पद्धतीचं नवीन संशोधन मला करण्याची संधी मिळालेली आहे. या निमित्तानं आपण सर्वांनीच आपण ह्या क्षेत्रातले आहेत, विज्ञान क्षेत्रामध्ये आपली आवड निर्माण व्हावी त्यासाठी अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने आयोजित केला आहे. खरंच डॉक्टर म्हणजे साहेबांचं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. तर मी पाहतोय मी मागील 30 वर्षापासून परभणी जिल्ह्यामधील जे काही डॉक्टर्स आहेत ते अतिशय सोशल आहेत आणि त्यामध्ये डॉक्टर नाईक साहेब एक नंबर 1ला आहेत. आताच गावडकर साहेबांनी सुद्धा सांगितलं तिकडे पेशंटची लाईन लागलेली असताना मी एकदा त्यांच्याकडे तपासायला गेलो होतो तर त्यांच्या जे कॅबिनमध्ये आहेत ते 7-8 पेशंट होते. नॉर्मली आपण पाहतो एकानंतर एक कोणालाही अलाउड केलं जात नाही, परंतु सरांकडे एवढी गर्दी असते. त्यानंतर आदरणीय डॉक्टर संप्रियाताई पाटील यांना मी विनंती करतो की आपण आपले मौलिक विचार डायस इथे उपस्थित असलेले सगळे पेरेंट्स, स्टुडंट्स, सर, and special thanks to you, Naik sir, that all students are here and we are experiencing something new in Parvani. Parvani being a little conservative, sir, we are a blooming city. You can see all of that. We are still blooming, we are still learning and we are coordinating with the new world. Why are we coordinating with the new world, sir? Let me just, we have majority of students who are coming down to Parvani and learning all new stuff. Sir, I think even if there are comparatively more and more parents who are aware of the education that we're going to get, but the majority of the parents will say that maybe I'm earning less, but I want my child to learn. And this is the focus of the town known as Parvani, sir. And special thanks to all this team who's organizing these kind of new and innovative programs for us. Can you imagine? We are giving one examination, okay? But what all are we going to get? It's the Indian knowledge of Indian contribution to science, knowledge about all in the R&D institute coming down, pouring us with this kind of knowledge, sir. This is something that we're not getting in our schools over here, isn't it? So it's up to you guys that you are coordinating, you are accepting our invitations coming down on this diet. And sir, might I say, you are widening our horizons. And I can only say that let me not vision stop me here. I think this is the concept of out of box is what we are actually focusing on. Actually, students have been sitting here since a very long time. I'm not going to take a lot of your time, but thank you, Mike sir. It's been a pleasure here and listening to such high dignitaries, and I'm really looking forward to something more. Let me just say that let's let our vision not stop here and let us bloom into a beautiful flower known as Parvani. Thank you, sir. बच्चों में कितना टैलेंट है और उसी से ये पता लगेगा कि रामेश्वर नाईक जैसे जो हमारे साथी लगे हुए हैं सायन्स फॉरवर्ड बढ़ाने में. पारितोषिक वितरण आणि प्रमाणपत्राचं वितरण आता होणार आहे. तत्पूर्वी अगदी 1 मिनिट डॉक्टर अरविंद परांजपे सर आपल्याशी संदेश देणार आहेत. एक तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो नाहीये, पण माझा ईमेल ID वेबसाईटवरती आहे. जर तुम्ही तुमचे प्रश्न मला
ईमेल केले तर त्याची उत्तरं वेळ पार झालाय, तुमचा फार वेळ मी घेणार नाही. विज्ञान भारती देवगिरी प्रांत महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रांत NCERT NCSM यांच्या संयुक्तपणे आयोजित या विद्यार्थी विज्ञान मंथनच्या राज्यस्तरीय शिबिरासाठी आपल्याला सहसंयोजक म्हणून किंवा सह आयोजक म्हणून आपल्याला परवानगी दिली. त्यामुळे मी प्रोफेसर डॉक्टर इंद्रामणी सर यांचं मी आभार मानतो. त्यासोबतच इथलं हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर याचे डीन, याचे प्रिन्सिपल, इथले सर्व फॅकल्टीज त्यांचाही मी आभार मानतो. त्यासोबतच या महाविद्यालयातील जे विभाग प्रमुख आहेत, त्यांचे कोऑर्डिनेटर्स आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आपण काल सर्वांनी व्हिजिट्स केल्या, तर त्यामधील प्रमुख डिपार्टमेंट जे असतील, टिश्यू कल्चर असेल, सेरिकल्चर असेल, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट असेल किंवा वेटरनरी कॉलेज असेल, तर या सर्वांचे जे डीन आहेत, तिथले कोऑर्डिनेटर्स आहेत, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्यासोबत इथले काल आपण किंवा आजच्या दिवशी आपण जी परीक्षा घेतली ते सर्व इन्व्हिजिलेटर्स आणि इव्हॅल्युएटर्स यांनी जी भूमिका बजावली, या सर्वांची मी आभार व्यक्त करतो. तुम्ही पाहिलं असेल या इन्व्हिजिलेटर आणि इव्हॅल्युएटर सोबतच इथले प्रयोगशाळा सहाय्यक सुद्धा काल रात्रीपर्यंत अगदी आपल्यासोबत होते आणि आज दिवसभर आपल्यासोबत होते, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. आज आपल्याला प्रमुख मार्गदर्शनासाठी जे काही वक्ते उपलब्ध झाले या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. त्यामध्ये डॉक्टर जयंती जोशी असतील, डॉक्टर गर्गे सर असतील, डॉक्टर अरविंदजी परांजपे असतील, डॉक्टर फराद नेमाडे, डॉक्टर आनंद खरात, डॉक्टर हेमंतजी धानोरकर असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आज इथे तुम्हाला सायन्स ड्रामा दाखवण्यात आला, त्या डॉक्टर वडसकर आणि टीम यांचे मी आभार व्यक्त करतो. आपण सर्व जाणतो की हा जो आपला इथला जो हॉल आहे ऑडिटोरियम, हा अगदी मागच्या आठवड्यापर्यंत अगदी आपण मेंटेनन्सच्या स्टेजमध्ये होता, तर तो अतिशय कमी वेळात आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या रिस्पेक्ट कमिटीचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे जे पालक आज इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत, ज्या पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्याला प्रोत्साहित केलं की अशा प्रकारची परीक्षा आहे आणि त्यामध्ये आपण सहभागी व्हावं, यासाठी त्यांचेही आभार व्यक्त करतो. आपले जे विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, दिवसभर त्यांनी थांबून ही परीक्षा अगदी मनापासून दिली, त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला असं वाटतं की त्यासोबतच आज आपल्या या परीक्षेसाठी केंद्रीय समितीकडून श्री श्यामजी बरडकर हे आपल्याला उपस्थित आहेत. त्यांनी याबद्दल आपल्या कमिटीचे सुद्धा मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी मोलाचं मार्गदर्शन केलंय. तर त्यामुळे मी श्याम बरडकर सरांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. सर्वात शेवटी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी, डॉक्टर रामेश्वरजी नाईक आणि त्यांची टीम, तसं तर प्रत्येकाचं नाव घ्यायला हवं, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण या सर्व टीमचे अगदी मनापासून आपण आभार व्यक्त करतो. कारण विज्ञान भारतीने हा प्रस्ताव ठेवला आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीने अगदी कुठलाही क्षणाचा विलंब न लावता कृषी विद्यापीठ आणि विज्ञान भारतीमध्ये दुवा साधण्याचं त्यांनी जो कार्य केलंय आणि हा पूर्ण जे कॅम्प आहे हा अगदी यशस्वीपणे त्यांनी पार पाडवण्यासाठी मोलाची मदत केली, त्याबद्दल मी परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुद्धा मनापासून आभार मानतो. त्यासोबत आपण जाणतो की हे जे कार्य आहे तर यासाठी हे लोकसहभागातून होणारं कार्य आहे. म्हणजे आज विज्ञान भारतीसाठी सुद्धा कुठल्याही एका निधीतून हा विषय होत नाही आहे. आपण हा निधी जमा करतो, म्हणजे लोकसहभागातून हे कार्य होत आहे. त्यामध्ये आर्थिक सुद्धा विषय आहे. स्वयंस्फूर्तीने आणि मुक्त हस्ताने मदत केलेली आहे आणि त्यानुसार हा आता कॅम्प यशस्वी होण्यासाठी मदत झालेली आहे. त्यामुळे या सर्व अशा हातांचे मी आभार मानतो. असं म्हटलं जातं की अशा प्रकारचं जे निस्वार्थीपणे केलेलं कार्य आहे, तर असं कार्य हे ईश्वरीय कार्य असं म्हटलं जातं. तर अशा या ईश्वरीय कार्यात बरीचशी मंडळी ही व्यक्त अव्यक्तपणे आपल्याला मदत करून जातात, जी आपल्याला कळतही नाही. अशा सर्व मंडळींचे मी काही उणिवा आल्या असतील तर त्या माझ्या पत्री घेतो आणि थांबतो. फक्त सूचना एक मला द्यायची आहे. सूचना अशी आहे की आता लगेचच आपलं प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. ज्यांचं जे विनर्स असतील त्यांच्यामध्ये तुम्हाला एक एनव्हलप दिलं जाईल. त्या एनव्हलपमध्ये वाउचर आहे. या मंडळींनी, या विद्यार्थ्यांनी ते वाउचर लगेच भरायचं आहे आणि ते वाउचर भरून स्टेजच्या बाहेर इथे आपल्याकडे ती कमिटी आहे, त्या कमिटीकडे ते भरलेलं वाउचर, तुमचं नाव आणि सही असं केलेलं वाउचर तुम्हाला तिथे द्यायचं आहे आणि त्यानुसार जी तुमचं प्राइज मनी आहे ती तुम्हाला तिथे मिळणार आहे. बिलकुल येस. आणि तर त्यामुळे जे विनर्स आहेत त्यांनी हे असं वाउचर भरून तातडीने लगेच तिकडे जमा करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्राइज मनी मिळेल.
त्यासोबत जे इतर सहभागी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सर्टिफिकेटचं वितरण लगेच होणार आहे. ते वितरण आपण मगाशी बाहेर जे स्टॉल्स आपण लावलेले आहेत तर त्या ठिकाणी तुमच्या वर्गनिहाय तिथे कमिटीज आहेत आणि त्यानुसार तुम्हाला त्या कमिटीकडे तुमच्या वर्गानुसार जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हे सर्टिफिकेट, सहभागाचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. सूचनासाठी धन्यवाद. कारण विजेत्यांसाठी आपण टाळ्या वाजवणारच आहोत. मी सुरुवात करतोय आणि आपण इयत्ता 6वी पासून सुरुवात करूया. मी पाटील मॅडमला अशी विनंती करतो की त्यांनी 6वीच्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करावं. तिसरा रँक आहे अथर्व चौबे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, पुणे सिटी, पुणे, महाराष्ट्र. विद्यार्थ्यांनी थोडं लवकर यायचं, त्याला परत या. निशांत पागर, नाशिक केम्ब्रिज हायस्कूल, नाशिक. दुसरा आहे ना तू त्या बाजूला. बरोबर आहे, बरोबर. या विद्यार्थी संभाजीनगरचे आहे. मी आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू सरांना अशी विनंती करतो त्यांनी बक्षीस वितरण करावं. पाटील देवन अमोल, सायजिनेट पब्लिक स्कूल. सोबत फोटोसाठी थांबावं. आपण एकेका वर्गाचे फोटो घेऊया. आणि इयत्ता 8वी फर्स्ट रँक आहे फ्री हाऊस हायस्कूल, पुणे. लवकर कळा विद्यार्थ्यांना. इयत्ता 10वी आता पुणे सिटी. इयत्ता या पाहुण्यांसोबत फोटो सेशन होईल. इतरही विद्यार्थ्यांचं होणार. त्यांच्या ट्रेनच्या टाइम्स आहेत त्यांना विनंती आहे की बाहेर फूड पॅकेट ठेवलेले आहे आपल्यासाठी, कृपया ती पण आपण स्वीकारावी. या ठिकाणी फक्त विनर्स, इव्हॅल्युएटर्स पण जर इथे असतील तर प्लीज वरती या. इव्हॅल्युएटर्स इथे असतील तर सर जा ना. सर्व परीक्षकांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं. हॉलमध्ये उपस्थित आहेत 6वी, 7वी, 8वी, 9वी सगळ्यांनी वरती या. कारण आता मला वाटतं की अर्धे लोक गेलेले आहेत. 6वीचे किती लोक आहेत? सगळ्या पार्टिसिपेंटनी फक्त पुढे स्टेजच्या पुढे इथे येऊन उभे. एक मिनिट सगळ्यांनी ना ह्या कॅमेराकडे बघा. एक फोटो मला चांगला पाहिजे सगळ्यांचा. सगळ्या कुठल्याही कॅमेऱ्यात बघू नका आता प्लीज. कोणी मध्ये येऊ नका अजून.